नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण बघा एका ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून आपण एक सुंदर शॉपिंग बॅग बनवणार आहोत. तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही असेच छोट्या छोट्या कपड्यांपासून सुंदर अशा शॉपिंग बॅग बनवू शकता. आपल्याकडे जर असेच ब्लाऊज पीसचे तुकडे वगैरे पडले असेल किंवा जुने कपडे वगैरे असेल तर त्यापासून आपण घरी उपयोगी येणाऱ्या वस्तू बनवू शकतो. बघा तर बघा मी याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला कपड्याचं. तर या कापडाची लांबी आहे बघा 20 इंच आणि या कापडाची रुंदी पण मी मोजून घेणार आहे बघा. तर कापडाची रुंदी आहे आपली 12 इंच. तर 20 बाय 12 इंचाचा हा कापड मी घेतलेला आहे. आणि खाली अस्तर बघा, तर खालून अस्तर, मध्ये फोम आणि वरती मेन फॅब्रिक असे मी तीनही अटॅच करून घेतलेले आहे बघा. पूर्ण शिलाई मारून अटॅच करून घेतलेले आहे. आणि आता आपण बघा वरच्या साईडने एका साईडने आपण 2.5 इंचावर मार्क करून घेणार आहे बघा. तर मी 2.5 इंचावर मार्क करून घेत आहे आणि एक सरळ रेषा आखून मी तो कापड कट करून घेणार आहे बघा. तर मी आता कापड कट करून घेतलेला आहे आणि आपण चैन आणि 2 पट्ट्या लावणार आहोत त्याला. तर बघा चैन आपण आता चैन कशी लावणार आहोत बघा. तर कापड उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर चैन सरळ ठेवून आणि त्यावर आपण पट्टी उलटी ठेवायची आहे. तर बघा अशा प्रकारे ही आपल्याला पट्टी लावायची आहे. तर ही पट्टी लावल्याने काय होईल की आपला जो पट्टी आहे जी आपण उलटी वरती ठेवली आहे ती पट्टी आपली आत जाईल आणि चैन सरळ येईल बघा. तुम्हाला जर चैन आणि पट्टी दोन्ही एकाच वेळेस लावायची जमत नसेल, लावणं नसेल जमत, तर तुम्ही सेपरेट पट्टी आणि सेपरेट चैनसुद्धा लावू शकता. तर आपली ही बघा ही पट्टी आहे आतमध्ये जात आहे बघा. तर ही आता सरळ आपला कापड सरळ केल्यानंतर ही पट्टी आपली सरळ भागाने आलेली आहे वरती आणि चैन आलेली आहे राईट साईडला. तर बघा तर आपण काय करणार आहोत आता या पट्टीला डबल फोल्ड करून तिथे आपण पायपिंग करून घेणार आहोत बघा. तर जी शिलाई आहे ना त्या शिलाईवर आपल्याला कापड ठेवून तिथे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पट्टीला पायपिंग करून घ्यायची आहे. म्हणजे ही पट्टी आतल्या बाजूने शिवायची आणि बाहेरच्या बाजूने सरळ बाजूने आपल्याला वरती येईल. तर आता वरचा भाग पण जे वरचे आपण पट्टी कापलेली होती 2.5 इंचाची ती पण आता जॉईंट करून घेऊया. पण वरच्या बाजूने मी पट्टी लावणार नाही आहे कापडाची. तर तो तसाच मी जॉईंट करून घेणार आहे बघा. तर अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये रनरसुद्धा इन्सर्ट करून घेतलेला आहे. तर आता आपण मागच्या बाजूला कापड एक लावूया. तर त्यासाठी मी एक कापड घेतलेला आहे मागच्या बाजूने, म्हणजे आतल्या बाजूने आपण पॉकेट तयार करणार आहोत आणि त्यासाठी मी एक कापड घेतलेला आहे बघा. तर कापड आपल्याला खालून फोल्ड करून चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा पॉकेटसाठी कापड आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे बघा शिलाई मारून घेऊन. तर बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपलं पॉकेट आता तयार झालेलं आहे बघा. तर एक बाहेरचं पॉकेट आपलं बॅगसाठी तयार झालेलं आहे. तर आता आपण बघूया. तर आता वरती आपण बेल्ट लावण्यासाठी आपण बघा मार्क करून घेऊया. तर कापडाला आपल्याला अर्ध्यात करून 2 भाग करून बघा जो मध्य आहे त्याच्यावर मी मार्क करून घेतलेला आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला बघा 2.5 इंचावर मी दोन्ही साईडला मार्क करून घेणार आहे. तर या साईडला पण आणि या साईडला पण असं दोन्ही साईडला मी मध्यावर धरून मार्क करून घेतलेला आहे. आणि कापडाची दुसरी साईड पण आपण त्याच्यासमोर ठेवून या कापडासमोर ठेवून आपण मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले बेल्ट म्हणजे मार्किंग बरोबर आमोरासमोरच लागल्या जाईल आणि व्यवस्थित लागल्या जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. तर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. आता आपण कापड उलट्या साईडने उलटा करून म्हणजे डबल फोल्ड करून बघा त्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर जिकडून आपण शिलाई मारत आहोत तिथून आपल्याला अर्धा इंच सोडून 1.5 इंच म्हणजे 2 इंच तिकडून जिकडून शिलाई आपण मारणार आहोत तिथून 2 इंच आणि खालच्या साईडने बघा 1.5 इंच अशा प्रकारे आपल्याला 2 बाय 1.5चा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला कट करून तिथे शिलाई मारून आपल्याला पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे. आणि तर बघा माझी आता पूर्ण अटॅच झालेली आहे बॅग. तर बघा मी दोन्ही साईडला शिलाई मारून
त्याला पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा आपण बेसच्या ठिकाणी अटॅच करून शिलाई मारून पायपिंग करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली बॅग बिलकुल फिनिशिंगसहित आपली तयार झालेली आहे बघा. तर ही बॅग खूपच सुंदर दिसते मैत्रिणींनो. आणि शॉपिंग बॅग पुन्हा आपण घरच्या घरी तयार करू शकतो मैत्रिणींनो. मार्केटपेक्षा सुंदर बॅग आपली घरच्या घरी तयार होते बघा. तर बघा किती सुंदर दिसत आहे आपली शॉपिंग बॅग. तर आपण मार्केटमध्ये किंवा इतरही छोट्या मोठ्या कामात किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या समारंभात आपण ही बॅग नेऊ शकतो बघा. आणि समोरही एक पॉकेट दिलेलं आहे आणि मध्येही एक पॉकेट आहे. असे 2 पॉकेट आपली शॉपिंग बॅग आहे. आणि आतमध्ये पण स्पेस आहे बघा. 3-3.5 इंचाचा आपला स्पेस आहे चांगला. आणि हिरव्या रंगाची आपण पायपिंग केली आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे कापडाला. तर बघा किती सुंदर आपली बॅग तयार आहे. तर आणि आतमध्ये पायपिंग केल्यामुळे, आतमध्ये शिलाईला पायपिंग केल्यामुळे खूप सुंदर अशी फिनिशिंगसहित आपली बॅग तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.